राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि सामाजिक प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी खामगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलताना आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी त्यांनी प्रस्थापित राजकारण आणि समाजकारणातील वाढत्या जातीय वादावर कडाडून टीका केली आहे। आमदार बच्चू कडू म्हणताय की निवडणुका जवळ आले की अनेक जण जातीपातीचे राजकारण करून समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न करतात, मात्र सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळणे हे खरे महत्त्वाचे मुद्दे आहेत। जनतेने आता केवळ आश्वासनांना न भूलता प्रत्यक्ष कामाला आणि विकासाला महत्त्व दिले पाहिजे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे आहे। केवळ घोषणा करून चालणार नाही, तर त्याचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलंय। पण सरकार कोणाचं असू द्या, ज्यांच्यासोबत हा प्रसंग घडतो तो वाईटच आहे आणि याच्यात कायद्यात काही बदल करून मला वाटतं छत्रपती शिवरायांच्या काळात जसा चौरंगा केला जात होता तसा चौरंगा रायगडाच्या पायथ्याशी असं कृत्य करणाऱ्या लोकांचा झाला पाहिजे, म्हणजे जरब निर्माण होईल आणि पुढं कोणी असं धाडस करणार नाही। राजूशेट्टी 15 तारखेला वर्षा बंगल्यावरती मोर्चा काढणार आहे शेतकऱ्यांसाठी, कसं पाहता आपण? मला वाटतं कशासाठी मोर्चा काढता माहीत नाही। निश्चितच सरकारनं त्याच्यावर लवकर निर्णय घेतला पाहिजे। बंगाल में ममता दीदी ने मुख्यमंत्री पद से राजीनामा देने से इनकार किया है, क्या कहेंगे आप, कैसे देखते हो? काय झालं? ममता बनर्जी ने मुख्यमंत्री पद से इस्तीफा देने से मनाही किया है। उनकी राजनीति होंगी, अभी तो उन्होंने देना चाहिए था। अब आज नासिक में उन्होंने कहा है कि कुंभ मेले के नाम पर मनमानी कारोबार सरकार चला रही है, क्या कहेंगे आप उसके ऊपर? तो संजय राउत पर हर दिन उनका स्टेटमेंट चालू रहता है, तो हर दिन बोलना ज़रूरी नहीं है ना। सुरेंद्र अधिकारी के पीए को गोली मारकर हत्या कर दी है, कैसे देखेंगे आप उसको, क्या कहेंगे, कैसी राजनीति चल रही है वहाँ पे? नहीं, इस तरह से नहीं होना चाहिए। अगर राजनीति में हत्या तक अगर लोग चले जाते हैं तो फिर वो, मुझे नहीं लगता वो परिपूर्ण होंगे। ऑपरेशन सिंदूर को आज 1 साल पूरा हो चुका है, कैसे देखते हैं आप? देखो, हमारे सैनिक और उन्होंने की हुई जो भी कोशिश रही, जो भी बलिदान रहा है, जिस तरह से उन्होंने सामने आकर इस सबको बहुत अच्छी तरह से अपनी कामगिरी बताई है, उनको हम बधाई देते हैं और इसी तरह हमारे देश का मनोबल बढ़ते रहे। एमआईएम के वारिस पठान इन्होंने विवादित बयान दिया है, वंदे मातरम हम कहेंगे नहीं, उसके अंदर कुछ ऐसे वर्ड है जो इस्लाम में हराम है, चाहे हमें देशद्रोही करार दे या फिर फांसी लगा दे, लेकिन हम वंदे मातरम बोलेंगे नहीं, ऐसा पूरे मुस्लिम समाज को बदनाम करना चाहते हैं। सभी मुस्लिम का ये कहना नहीं, हमारे तरफ मुस्लिम लोग हैं वो भी वंदे मातरम कहते हैं और ताकत से कहते हैं, और वो मुस्लिम समाज को, धर्म को बदनाम करना चाहते हैं, तो वो तो उससे देश की बदनामी तो होंगी, लेकिन उनके मुस्लिम धर्म की भी बदनामी होंगी। विधान परिषदेच्या उमेदवारासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे। तडजोडीच्या राजकारणावर आपली काय प्रतिक्रिया आहे? नाना पटोले पण बीजेपीत होते, पहिले काँग्रेसला, मग बीजेपीत गेले, आता पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले। त्याच्यानं राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही पहिल्यांदा सांगितलं का झेंडा कुठला जरी असला तरी अजेंडा महत्त्वाचा आहे, आणि अजेंडा काय आहे तर बच्चू कडू शेतकरी, मजूर, दिव्यांग, जे काही वंचित घटक आहे, कष्टकरी आहे, त्याच्यासाठी एक आपला एक कार्यक्रम आपण शिवसेनेत राहून राबवणार आहोत। शिवसेनेचं एक नवीन धोरणसुद्धा शेतकऱ्याबद्दल, मजुरांच्या प्रती कसं येईल, दिव्यांगांच्या संदर्भात, युवकांच्या संदर्भात एक आपण पाहतो का विभाग वाईज इथं शेतीचं पिकं बदलतात। तुम्ही कोकणात जाण तर आंबा आणि काजू येतं, मच्छीमार येतं, मराठवाड्यात आणि विदर्भात आले तर इथं करोडो शेतकरी जास्त आहे। इथे जिल्हा विभाग बदलला तर पिकं बदलतं, त्याचे विभाग वाईज धोरण झाले पाहिजे, आणि यासाठी मोठ्या शक्तीची गरज होती। आणि मग अशा पद्धतीनं शिवसेनेसारखं, एकनाथजी शिंदेसाहेबासारखा एक सच्चा माणूस आम्ही पाहतोय, नेता जर आपल्याला भेटत असेल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याची ताकद मोठी होत असेल, त्यात गैर काय आहे? पीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक थांबण्यासाठी आज तुम्ही अनेकदा आंदोलन केले,
यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे बरोबर आहे. तर या अधिवेशनात आपण त्याचा प्रस्ताव मांडणार आहोत का विमा ज्या काही विमा आकारल्या जातं किंवा ज्या पद्धतीनं आकारल्या जातं त्यामध्ये बरेच बदल करणं गरजेचं आहे. ते कंपनीचा जास्त फायद्याचा आणि शेतकऱ्याचा तोट्याचा राहू नये यासाठी आमचा प्रयत्न राहील.